भारताची खरी ओढ बुद्ध आहेत, पण भारतच त्यांना विसरतोय. अजिंठा लेणीतील बोधिसत्व, पद्मपाणी, शांत डोळे, करुणेने भरलेला चेहरा, हातात निळे कमळ, हे फक्त एक चित्र नाही, हा भारताचा गौरव, चैतन्य व आत्मा आहे. नमस्कार मित्रांनो, आज जगभरातील कला अभ्यासक, तत्वज्ञ, मानसशास्त्रज्ञ या एका चित्रासमोर नतमस्तक होतो. कारण इथे धर्म नाही, मानवता आहे. इथे अंधश्रद्धा नाही, विवेक आहे. इथे भीती नाही, करुणा आहे. जागतिक लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेसीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी भगवान गौतम बुद्धांची अजिंठा लेणीतील मुद्रा असलेली फोटो फ्रेम भेट दिली. हे फक्त भेटवस्तू नव्हती, तो होता भारताचा खरा गौरव. पण इथे एकच प्रश्न निर्माण होतो, जग बुद्धांना स्वीकारतंय, अभ्यासतंय, जगतंय, आणि भारत, आजचा भारत काय करत आहे? अंधश्रद्धाच्या विळख्यात अडकलेले तरुण, चमत्कार, बाबाबाजी, अंधभक्ती, प्रश्न विचारण्याची भीती, विवेकाची हत्या. ज्या देशात बुद्ध जन्माला आले त्याच देशात आज बुद्ध समजून घेण्याची हिंमत कमी पडते. बुद्ध म्हणाले होते, अंधविश्वास नको, प्रश्न विचारा, दुःख आहे पण त्यावर मार्ग आहे, करुणा हीच खरी क्रांती आहे. आज जग विकसित का झालं? कारण त्यांनी बुद्धांचे विचार स्वीकारले. माइंडफुलनेस, मेडिटेशन, करुणा, विवेक, विज्ञानाशी सुसंगत अध्यात्म. आणि भारत आजही बुद्धांना मूर्तीपुरते, सणापुरते, भाषणापुरते मर्यादित ठेवतो. बुद्ध वाचले नाहीत, बुद्ध समजले नाहीत, बुद्ध जगले नाहीत. म्हणूनच आज ही वेळ आहे बुद्ध समजून घेण्याची, वाचण्याची, जगण्याची. बुद्ध म्हणजे धर्म नाही, बुद्ध म्हणजे मानवतेचा सर्वोच्च विचार आहे. भारताचा खरा अभिमान शस्त्र किंवा शास्त्र नाही, भारताचा खरा अभिमान बुद्ध आहेत. जर भारताला पुन्हा जगाला दिशा द्यायची असेल तर अंधश्रद्धा नाही, बुद्धांचा विवेक हवा. आज गरज आहे बुद्ध पूजा नाही, बुद्ध जागृतीची. धन्यवाद.